नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत करते. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. आणि तर चला म्हणलं आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढावा आणि टाकावा आणि सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला की कसा संघर्ष असतो गायींच्या व्यवसायात आणि आपलीच लोक आपल्याला कशी पाय वडते ती. म्हणजे एक हेतू असतो बघा की लोकांचा की ही आपल्या पुढं नाही गेला पाहिजे. आणि कुठल्याही क्षेत्रात उतरा तुम्ही आणि कुठलाही व्यवसाय करा, तर त्या व्यवसायात लोकांचा एकच हेतू असतो की ह्यांनी ही गोष्ट करू नये आणि असं बाहेर पडू नये. म्हणजे वर निघू नये किंवा असं परिस्थिती सुधरू नये, जशी आहे ती तशीच राहावी असं काही जणांचं म्हणणं असतं बरं का. म्हणजे आपलीच लोक आपल्याला तशी असते ती. म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला सांगते. आता मी माझं कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं, म्हणलं चला आज नक्कीच सांगूया आपण की आपल्याला कशी त्रास देते ती लोक ती. तर मी मुरघास करायच्या अगोदर ना विचारायची मकवानाचं अशी चौकशी तर करावं लागते. आता आपल्याला माहिती तर नसतंय कुठं विकायचं आहे काय, मग ह्याला त्याला म्हणल्याशिवाय तर मकवान आपल्याला भेटत नाही. तर मग मी चौकशी करायला चालू होती की सांगत होती सगळ्यांना की मला मुरघास करायचा आहे, मला मुरघास करायचा आहे. तर मला म्हणायची की कशाला मुरघास करता, लय पेमेंट लागतं मुरघास करायला, शिलकीतलं भांडवल ज्याच्याकडं असेल त्यानं केलेलं मुरघास चांगला, आपण कशाला करायचा, आपण काय भांडवल पाळून असं व्यवसाय करतोय का, नवीनच सगळं आहे, गाय नवीन घ्यायचं चालू आहे आणि परत गोट्याची सुधारणा नाही आणि मुरघासच कशाला वायपट पैसे. मग आपण आता गोट्याची सुधारणा करू शकतो, मुरुम टाकू, म्हणजे बाकीचं गोट्याचं सगळं काम करू शकतो, पण गायींचा चारा जर नसेल तर तिथं काही पर्याय चालू शकतो का बघा तुम्ही. तर मी ना काही न विचार करता, जेवढं माझ्याकडे जास्त दूध जात होतं त्यावेळेस पेमेंट भरपूर येत होतं मला, आणि ती पेमेंट येतं आहे ना तोपर्यंत मी मुरघास करून ठेवला, जेवढा भेटेल तेवढा करून ठेवला. आणि कसं असतं, आपण जर वैरणी असं घेत राहिलं तर आपल्याला माहिती पडतं आणि लोक पण आपल्याला सांगते ते ना, आपण घेणारच वैरण नसेल, जी घेते त्याच्याच पाठीमागं जर जाऊन वैरण का आणत असेल तर आपल्याला ती लोक विचारत नाही ती. मग ह्यावेळेस मला खरंच खूप त्रास झाला बरं का, वैरण हुडकायची, मुरघास करायचा. आणि 3 वेळा मुरघास केला मी, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मुरघास केलेला पण दाखवला. तर आता मी जवळजवळ माझा टोटल मुरघास 30 ते 35 टन झालता. आणि आत्ता ना आणि जेव्हापासून वैरणीची कमतरता भासू लागली तेव्हापासून मी मुरघास घालायला चालू केलं. म्हणजे सुरुवात केली, लगेच सुरुवात केली, म्हणजे जास्त वेळ काय असं नाही बरं का थांबली. आणि मग रुटीन लागलं भारी, मुरघासानं दूध वाढलं, गायींचं दूध भरपूर जायला लागलं, मग पेमेंट यायला लागलं. आणि पेमेंट यायला लागल्यावर मग मला असं भीतीच वाटना की वाटलं आपल्याला पेमेंट पण येतं आहे तर आपण जेवढा होता होईल एवढं पहिला प्रश्न गायींच्या चाऱ्याचा सोडवूया आणि नंतर बाकीची सुधारणा करूया. तिथं आपण संघर्ष करू शकतो पण चाऱ्याच्या बाबतीत करू शकत नाही. तर मी ना जवळजवळ 30 ते 35 टन मुरघास केला. आणि ती मुरघास केलेला आज मला एवढा उपयोगाला आला आहे ना की आज एवढी वैरणीची कमी आहे की अक्षरशः कसलीच वैरण भेटत नाही. फक्त ऊससुद्धा भेटत नाही, ऊससुद्धा शेतकरी विकत नाही ती. आणि असं कुठं घास घाला कुठं काय असं बाकीचं, मग आम्हाला घरचा घास पण नाही, मी घास पण मोडला आहे त्यामुळं घास पण नाही. आणि मुरघास केल्यामुळं मला अडचण आली नाही, कारण का तर मी ऊस घेतला आहे आणि एक जणाचा घास विकत घेतला आहे, केळीचा आणि ऊसाच्या कडला आहे, तर ती घास विकत घेतला आहे. आणि कडवळ घेतलं आहे थोडं, मग कडवळ, ऊस आणि घास तीन आयटम थोडं थोडं मिक्स केलं की एक पाटी वैरण भरती आणि एक पाटी मी मुरघास टाकते. तर माझं म्हणजे मला टेन्शन नाही, एवढ्या गाई आता वाढवले त्यांना तर टेन्शन नाही. आणि आज म्हणजे माझं चालू आहे रुटीन. तर आता येऊन तीच लोक, म्हणजे जी आपल्याला म्हणणारी होती ना की तुम्ही मुरघास करू नका, कशाला करता असं तसं, म्हणजे तीच लोक आज काय म्हणते ती येऊन की तुम्ही मुरघास करून ठेवला आहे म्हणून तुमचं भारी आहे आणि आम्हाला एखादी दुसरी बॅग द्या, एवढा मुरघास तुम्हाला संपणार नाही. बघा कसं असतं.
तर ह्यातनंच माणूस शिकतं आणि हीच अनुभव घेण्यासारखं असतं बरं का. तर ही ना गायींना लिक्विड म्हणजे आपल्या 2 गाई, मला एक कमेंट पण आली बघा, नवीन गाई किती दूध देते त्या. तर आता ती कसं आहे, नवीन जागेला आले त्या, लगेच वेल्या त्या आणि लगेच वेल्यानंतर ना मग दूध पण थोडंसं म्हणजे त्यांचं कमीच निघतंय. तर मग ही डॉक्टरांना मी सांगितलं दूध कमी देते, तर डॉक्टरनी मला ना 5 लिटरचं कॅल्शियमची बॉटल दिली, लिहून दिली ती. मग ती आणली मी आणि ती अगोदरच्या बाटल्याची दाखवली ना, ती झार पडायसाठी, घाण पडायसाठी आहे त्या. आणि 1 कप द्यायचं आहे, 1 कप सकाळी आणि 1 कप संध्याकाळी. तर आपलं आता गायींचं खाद्य पण संपत आले बरं का. तर गायींचं खाद्याची ऑर्डर टाकायची, अजून काही टाकली नाही, अजून 1 बॅग आपली शिल्लक आहे. तर मला म्हणजे मी असं मनाला विचार केला बघा, म्हणलं कशी असते ती. जर मला म्हणली असती नवीन तुम्ही आता म्हणजे नवीन म्हणजे वाढवले ते ती आत्ता पहिल्यापासूनच आपल्याकडे गाय आहे त्या, पण आता वाढवायचं धाडस केले. तर तुम्ही जर मुरघास करा, फायदा असतो पुढं, वैरण नसली तर तुम्ही कुठं जाणार, असं जर म्हणली असती तर माझ्या पण मनाला असं भरपूर समाधान आपल्याला भेटलं असतं बरं का. आणि म्हणजे आपल्याला उत्साह येतो, कुठलंही काम असू द्या करायला आपल्याला, मग तिथं पुढं उत्साह येतो. तर आपल्याला अशी पाय धरून वळणारी असते ती बरं का, आपले पाय धरून वळते ती आणि प्रगती झालेली खरंच देखवत नाही. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते मी ना, आता आमच्या इथली मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की मी कधीही मी व्हिडिओ काढते आणि मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते, माझा व्हिडिओ बघा म्हणून कुठल्याही नातेवाईकाला आणि कुणालाच, माझ्या जवळच्या कुठल्याच लोकांना मी कधीच सांगत नाही. मी फक्त व्हिडिओ काढते आणि टाकते. का टाकते? मला यूट्यूब फॅमिली माझी सपोर्ट द्यायला भरपूर आहे आणि कशाला सांगायचं व्हिडिओ काढते टाकते, मग ती आपली चर्चा करते. ती चर्चा केल्या मग तिथं पण आपलं थोडं मन नाराज होतं, म्हणून मी काय सांगितलं नाही. आणि आणखीन एक गोष्ट सांगते, मी जी 2 गायी आणल्या व्हिडिओमध्ये दाखवले ना, त्या गायींचं उतरवल्या आणि गोट्यात घातल्या विषय संपला. कुणालाही सांगितलेलं नाही की मी गायी आणल्या त्या म्हणून. म्हणजे कशासाठी सांगितलं नाही, तर ती त्यांची चर्चा काय होती की वैरणी कमी आहे त्या, आता वैरणी नाही त्या, गाय घ्यायचं तर काहीच राहिलं नाही, कशाला गाय घ्यायच्या, हाईच सोडून द्यायला लागतेले असल्यापर्यंत बोलते ती. मला सांगा, गाय कोणतर गोट्यातनं सोडून देईल का तुम्ही? म्हणजे असं ही करते ती हो, खाली ओढण्याचा प्रयत्न करायचा, असं असू द्या, सुधारण्याचा प्रयत्न ह्यांचा. कष्ट जे आपण कष्ट करायचं, पण त्यांच्या चर्चा ऐकून घ्यायच्या. त्यांच्या चर्चा ऐकून आले की आपलं मन नाराज होतं. मग वाटतं आपण चुकतो का काय, आपल्याला म्हणजे कुठंतरी असं ही होतं आहे का, असं आपण मनाला विचार करतो ना, आपलं तिथं खच्चीकरण होतं आणि काम करायला सुद्धा बघा आपल्याला असं उत्साह येत नाही. तर चला म्हणलं आपला अनुभव सांगावा आपल्या यूट्यूब फॅमिलीला. आणि पाऊस पडला आहे, मी दररोज शेण उचलत होती ना, मग तो गोट्यातले एक दिवशीसुद्धा शेण ठेवत नव्हती. राहिलं एखाद दिवशी कामातनं चुकून, तर दुसऱ्या दिवशी टाकायचो आम्ही, कधीच शेण ठेवलं नाही. आणि आता एक पाऊस पडला आहे ना, एक पाऊस पडला आहे तर एवढं प्रमाणाच्या बाहेर शेण साठलं आहे ना, तर खरंच काही विचारूच नका, एवढं शेण साठलं आहे. आणि मग ती माझं ना आता दातळानं शेण वडायचं चालू आहे. तर आता ते उचलायला पण खूप अवघड आहे, पण म्हणलं निदान गोळा करून एका जागेला जर केलं तरी तिथली जागा अशी हडकल आणि गायीला बसता तरी येईल. तर गाय बघा शेण गोळा केलं आणि असं डिग मारल्यात, तर मोकळ्या सोडून दिल्या ना, पटापटा गाई शेडमध्ये जाऊन बसले त्या. तर आता म्हणलं दुपारनं जरा थोडंसं वारं पेलं, हडकलं म्हणजे शेण उचलायला येतं आहे. तर दाताळाने ही शेण मी वडत होती. आणि म्हणलं थोडंसं काम करताना पण व्हिडिओ झाला पाहिजे, म्हणजे माणसाला वाटतं की असं नुसतंच व्हिडिओ काढल्या मग कसं वाटतं, काम करते का नाही असं नाही वाटत. पण आपल्या शेवटी गोट्यात कोण नाहीच म्हणा माझ्याशिवाय आणि माझ्या मिस्टरांशिवाय दुसरं, पण वाटतं माणसाला तसं. तर आणि काम करतानाचा व्हिडिओ काढल्यावर पण बघा तुम्ही किती छान वाटतं, बघायला पण भारी वाटतं. पण काय करणार, कॅमेरा धरायला कोण नसतं. आता आणखीन एक कमेंट आली ती मला, गायींच्या चाऱ्यावरती व्हिडिओ बनवा, खुराक किती ठेवता त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, आणि खर्च किती येतो गायला त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. तर काय करणार, म्हणजे कॅमेरा धरायला माणूस भेटल्याशिवाय मी ती व्हिडिओ काढू शकत नाही बघा. नक्कीच काढीन बरं का. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.